नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा गुरुवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. लास्ट ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक बघितला असेल, लेवल नोट करून ठेवले असतील, जे पण आपण प्राइस ॲक्शन डिस्कशन केलं होतं ते जर तुमच्या लक्षात असेल तर आजचा चार्ट तुम्हाला काही नवीन वाटलं नसेल. कारण की कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन केलं होतं की निफ्टी असो, बँक निफ्टी असो किंवा सेन्सेक्स असो, तिन्ही इंडेक्समध्ये एक बुलिश मोमेंटम नंतर कुठे ना कुठे रेजिस्टन्स क्रिएट झालेले आहेत. कुठे ना कुठे चार्ट पॅटर्न आहे तो थोडासा नेगेटिव्ह आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्याचाच इम्पॅक्ट जर बघितला तर आज मार्केटने आपल्याला एक छोटासा डाऊन साईड म्हणजे साईडवेज टू निगेटिव्ह टाईपमध्ये मोमेंटम दाखवलेला आहे. तर कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल आणि तुम्हाला त्यातनं काहीतरी समजलं असेल, काही ना काही शिकायला मिळालं असेल तर कमेंट करायला विसरायचं नाही आहे. कारण की रेग्युलर मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की कमेंट करा आणि ज्या बेस्ट कमेंट म्हणण्यापेक्षा काही इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या कमेंट असतात किंवा काही इम्पॉर्टंट कमेंट असतात त्यांना मी रिप्लाय देखील द्यायचा प्रयत्न करत असतो. अर्थातच सगळ्यांना रिप्लाय देता येत नाही, परंतु सगळ्यांना रिप्लाय द्यायचा प्रयत्न देखील करणार आहे. ओके, आता ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटने आज मोमेंटम थोडंसं नेगेटिव्ह साईडला दाखवलं आहे, परंतु मार्केट लगेचच इतकं खराब झालं आहे का की मार्केटमध्ये आपण नेगेटिव्ह साईडला बसायला पाहिजे. चार्ट जर बघितला तर चार्टवरती तसं काही बघायला मिळत नाही. आता काय चार्ट झाला आहे नक्की आजच्या ट्रेडिंगचा सेशननंतर, मग तो निफ्टीमध्ये असो, बँक निफ्टीमध्ये असो, सेन्सेक्समध्ये असो याचं डिटेल ॲनालिसिस आपण करणार आहोत उद्याच्यासाठी. उद्या जर बघितलं तर शुक्रवार आहे, या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंगचा सेशन आहे. ओके, सो व्हिडिओ थोडासा मोठा होईल, मास्टर क्लास टाईप व्हिडिओ असेल हा. त्यामुळे व्हिडिओ मोठा जरी झाला तरी संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करा. कारण की प्रत्येक निफ्टीचा ॲनालिसिस असो, बँक निफ्टीचा ॲनालिसिस असो किंवा सेन्सेक्सचा ॲनालिसिस असो, प्रत्येक ॲनालिसिस करताना मी माझे एफर्ट्स लावत असतो आणि तुम्ही जर ते शेवटपर्यंत बघितलं तर मला देखील बरं वाटेल. कारण की काय होतं की खूप सारे लोक आहेत ते फक्त निफ्टीमध्ये किंवा फक्त निफ्टीला फॉलो करतात, त्यामुळे ते फक्त निफ्टीपर्यंत व्हिडिओ बघतात आणि बँक निफ्टी आणि सेन्सेक्सला इग्नोर करतात. परंतु हेतू काय पाहिजे? हेतू मार्केट शिकण्याचा पाहिजे. हेतू चार्ट रीड करता कसा येईल हा हेतू पाहिजे. व्हिडिओ बघताना मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की तुमचा हेतू एज्युकेशनचा पाहिजे. मार्केटला कसं रीड करता येईल, मार्केटला कसं समजून घेता येईल, मार्केटमधनं किंवा ॲनालिसिसमधनं कसं आपल्याला काही शिकता येईल हा हेतू पाहिजे. हा जर तुमचा हेतू असेल तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघू शकता. आणि जर तुमचा फक्त लेवल पाहिजे तुम्हाला, लेवल आम्हाला मिळालं बाकी गेलं उडत, असं जर हेतू असेल तर असा हेतू ठेवू नका. का तर मार्केटमध्ये काम करायचं असेल किंवा कुठेही काम करायचं असेल तर तुम्हाला त्या कामाची संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. जरी आता मार्केट आहे हे डायनॅमिक आहे, याच्यामध्ये आपण संपूर्ण माहिती घेऊ शकत नाही, परंतु 60 ते 70% जरी तुम्हाला माहिती कुठल्याही कामाची असेल तर तुम्ही त्या कामामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकता. आणि तोच हेतू ठेवून तुम्ही व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा असं मला वाटतं. ओके, आणि शिकण्याकडे मेन मुद्दा काय आहे की शिकणं गरजेचं आहे. शिकण्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघत जावा. कारण की जर तुम्हाला मार्केटचं नॉलेज असेल तर तुम्ही कुठे ना कुठे लांबपर्यंत त्याच्यामध्ये प्रवास करू शकता. परंतु जर कॉल आणि टिपच्या भरोश्यावर राहत असाल तर माझं सरळ म्हणणे आहे की इकडेच थांबायला पाहिजे. का तर कॉल आणि टिपच्या भरोश्यावर जर तुम्ही असाल तर तुम्ही मार्केट शिकत तर नाहीच आहे, परंतु एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही मार्केटला ट्रीट करण्याचा प्रयत्न करता आणि ती पद्धत लांबपर्यंतची नाही आहे. शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला त्याचा इफेक्ट दिसून येईल. आणि खूप सारे मित्र आहेत, खूप सारे ऑलरेडी चॅनलवर जॉईन झालेले लोक आहेत, त्यांचे कमेंट मी वाचलेले आहेत की कॉल टिप्सनी काही होत नाही. तुम्ही जर याला सहमत असाल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि बघा आता खूप सारे लोक आहेत जे 2-2, 3-3 वर्षापासून व्हिडिओ बघतात ॲनालिसिस व्हिडिओ आपल्या यूट्यूबवरचे. तर माझं असं म्हणणं आहे की त्यांनी कमेंट करून सांगायला पाहिजे की जर तुम्ही
एखाद्या व्यक्तीला फॉलो करताय किंवा एखाद्या व्यक्तीचा ॲनालिसिस बघताय मार्केटबद्दलचा, तर त्याचा एक्सपिरियन्स कसं वाटतं तुम्हाला, तर तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये सांगायला पाहिजे. आणि नवीन लोक आहेत, एखाद्या दिवशी नाही समजलं, दुसऱ्या दिवशी नाही समजलं. बघा, कुठली गोष्ट समजायला वेळ लागतो आणि हे तर मार्केट आहे, याला वेळ देणं खूप गरजेचं आहे. ओके, सो नवीन असाल तर थोडंसं शिकण्याकडे फोकस करा, थोडंसं काय सांगण्याचा प्रयत्न करतो हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. मग त्याच्यासाठी एखादी वही पेन तुम्ही ॲनालिस्ट व्हिडिओ बघताना जवळ ठेवले तरी चालेल. मेन मुद्दे आहेत ते नोट डाऊन केले तरी चालणार आहेत. ओके, अशा स्वतः गोष्टी तुम्ही सेल्फ लर्निंगमध्ये देखील करायला पाहिजे. आणि सेल्फ लर्निंग जमत नसेल किंवा कुठनं स्टार्ट करायला पाहिजे ह्या गोष्टी जर समजत नसेल, तर आपला प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स देखील आहे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या सगळ्या तिकडे त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही एकदा चेक करू शकता व्हिडिओचं डिस्क्रिप्शन, तिकडे त्याची लिंक दिलेली आहे. जर तुम्हाला जॉईन करायची इच्छा असेल तर नक्की जॉईन करू शकता. तर जर त्याची शिकण्याची इच्छा आहे ना, तो जॉईन करू शकतो. सिम्पल मत आहे याच्यावरती. ओके, आणि ज्यांनी ऑलरेडी जॉईन केलेला आहे कोर्स, ज्यांनी ऑलरेडी शिकत आहेत, ते त्यांचा एक्सपिरियन्स मात्र कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काय होतं की एक्सपिरियन्स शेअर केला की दुसऱ्याचं जे कन्फ्युजन आहे ते थोडंसं कमी होतं. म्हणजे समजा आपण बघतो, रिव्ह्यू वाचतो, रिव्ह्यूनुसार आपण ठरवतो की त्या व्यक्तीकडे जायचं की नाही. म्हणजे तुम्हाला जर बरं नसेल आणि कुठल्या डॉक्टरला जाऊन भेटायचं तर तुम्ही रिव्ह्यू चेक करता. ओके, त्या पद्धतीचं आहे. जर तुम्ही जर कोर्स केला असेल किंवा कोर्स करत असाल, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स मात्र कमेंटमध्ये सांगू शकता. त्यामुळे ज्या व्यक्तीला जॉईन करायचं त्याचं थोडंसं कन्फ्युजन दूर होईल. आणि बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला फॉलो करताय, त्याचं शिकवणं तुम्हाला आवडतंय, त्याचं शिकवणं तुम्हाला समजतंय, मग तो मी असो किंवा अदर पर्सन असो, तुम्हाला जिकडे बेटर वाटते तुम्ही तिकडे ट्राय करू शकता किंवा तिकडे शिकू शकता. असं कुठलंही नाही की आपल्याकडे शिकायला पाहिजे. हां, पण तुम्ही जर आधीपासून आपल्या चॅनलवरती जॉईन आहात आणि तुम्हाला जर मी सांगितलेलं समजत असेल किंवा मी सांगितलेल्या गोष्टी समजायला हेल्प होत असेल, तर मग तुम्ही ट्राय करू शकता. बाकी तुमची मर्जी आहे, तुम्हाला कुठे शिकायचं तिकडे शिकू शकता. ओके, तर याचा नक्की विचार करू शकता. आता उद्या जर बघितलं, शुक्रवार आहे, निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स याच्यामध्ये काही प्राइस ॲक्शन क्रिएट झालेले आहेत, त्या काय झालेल्या आहेत, कशा झालेल्या आहेत, काय सपोर्ट आहे, काय रेजिस्टन्स आहे, याचं डिटेल ॲनालिसिस करणार आहे. त्यामुळे आता जेव्हा चार्टवरती तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. ओके, चार्टवरती जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका किंवा सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ जर आवडत असेल, ज्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करतो त्या जर तुम्हाला समजत असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट नक्की करा. 2000 लाईक, 500 कमेंट आणि सबस्क्राईब ही अपेक्षा मला तुमच्याकडून आहे. आय होप तुम्ही पूर्ण करसाल. ओके, निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. बघा, आता काल आपण काय डिस्कशन केलं होतं ते आधी समजून घेऊया. काल डिस्कशन केलं होतं की मार्केटनी या लेवलपासून एक ब्रेकआउट दिला, मार्केट वरती गेलं, पण वरती जाताना काय मार्केट काय करत होतं की आपल्याला वारंवार पुलबॅक दाखवत होतं. मार्केट थोडंसं रेजिस्टन्स फेस करत होतं, निफ्टी थोडासा रेजिस्टन्स फेस करत होता. आणि आज काय केलं निफ्टीने, इकडे या पद्धतीने आपण एक चॅनल देखील या पद्धतीने आपण एक ट्रेंड लाईन देखील मार्क केली होती. 26,000चा इम्पॉर्टंट सपोर्ट होता. जर तुमच्याकडे लेवल नोट असतील तर तुम्हाला समजलं असेल. लेवल ब्रेक झाली, इकडनं डाऊन साईडला आला, फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, आजचा लो जर बघितला तर थर्ड लेवलपर्यंत आहे. म्हणजे ही जी लेवल आपण काल डिस्कशन केली होती 1, 2, 3. ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटचा व्ह्यू नेगेटिव्ह साईडचा होता. आता हे कोणाकोणाला हे कालच्या ॲनालिसिसमध्ये आपण हे डिस्कशन केलं होतं, हे जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आता ओव्हरऑल चार्ट जर बघितला, थोडंसं आपण चार्ट झूम आउट करूया, लेवल थोड्याशा या हाईड करूया. तर काल तुमच्या लक्षात असेल की आपण डिस्कशन केलं होतं ही लेवल डबल टॉपची, ही लेवल इकडनं सेलिंग आली होती. तीच लेवल आपण पुढे जर अशी नेली तर आपल्याला ही लेवल मिळाली होती 26,100ची. आणि आपण हे डिस्कशन केलं होतं इकडनं हे सेलर आहे आणि इकडनं परत अशा पद्धतीने लेवल ड्रॉ केली होती आणि परत डाऊन साईडचा हा सपोर्ट आपण मार्क केला होता. तर ही आपण डिस्कशन केलं होतं की मार्केट ह्या साईडला येण्याची पॉसिबिलिटी वाढती.
आणि त्याचे मागचे कारणं देखील तुम्हाला सांगण्यात आली होती. आता कुठलीही लेवल का ब्रेक होती, त्याच्या मागचं कारण काय आहे, प्राइस ॲक्शन काय आहे, हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला शिकायला मजा येणार आहे. आणि तीच लेवल आपण काल डिस्कस केली होती, मार्केटने आज नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला. बरं, आता काय झाले, आता एक रेंज क्रिएट झाली, ही पूर्ण रेजिस्टन्स, हा पूर्ण सपोर्ट. ओके, ही रेंज क्रिएट झाली. आता काय इकडे बघायला मिळू शकतं की बाबा इकडे तर या पद्धतीने एक ट्रेंड लाईन होतीच, ती ट्रेंड लाईन ब्रेक झाली, डाऊन साईडला आली. आता इकडे काय तयार झालंय, इकडे हा एक सपोर्ट तयार झाला आणि हा एक छोटासा रेजिस्टन्स, म्हणजे या रेंजमध्ये देखील आणखी एक छोटी रेंज तयार झाली आहे इंट्राडेसाठी, ती ही आहे. आता काय प्राइस आहे हे आपण डिस्कशन करूया, परंतु डाऊन साईडला इतकं स्पेस बाकी आहे. बुलिश साईडला जर जायचं असेल वरती रेजिस्टन्सला फेस करायला तर इतकं पेस, म्हणजे ही एक रेंज आहे की या रेंजमध्ये निफ्टी खालीवर होताना आपल्याला बघायला मिळत आहे. आता निफ्टीने काय केलं, या रेंजचा हाय मार्क केलाय आणि तिकडनं सुरुवात थोडीशी निगेटिव्ह केली आणि लो कुठे आहे, या रेंजचा इकडे. या लेवलवर तर 25,700 एक सपोर्ट आहे. रिसेंटली त्या लेवलवरनं टच करून निफ्टीवरती गेला होता. तर आता पॉसिबिलिटी काय वाढतीये की ही जी रेंज आहे, आजचा जो लो आहे हा जर ब्रेक होते तर 25,800, त्याच्यानंतर 25,700च्या आसपास ज्या काही लेवल आहेत त्या ओपन होत होत्या. परंतु काय करायला पाहिजे निफ्टीन त्यावेळेस, आपल्याला हा जो आजचा इंट्राडे लो आहे हा ब्रेक होणं गरजेचं आहे. हा जर ब्रेक होत नाही तर इकडे एक मग हा एक बुलिश प्राइस ॲक्शन देखील बघायला मिळते. ओके, तर त्याच्यासाठी थोडंसं आपण आता या पर्टिक्युलर रेंजचा विचार करणार आहोत. एवढ्या आजचा जो इंट्राडे सेशन झाला आहे त्याचा विचार करणार आहोत. आता हे तुम्हाला समजलं असेल की इकडे हा रेजिस्टन्स आहे, हा सपोर्ट आहे, इकडनं मार्केट असं वर चाललं होतं, वरती जाता डबल बॉटम इकडे, डबल टॉप इकडे क्रिएट केला, रेजिस्टन्सवरनं सेलिंग आली आहे. आता नवीन सपोर्ट इकडे तयार झाले, ते इकडे सपोर्ट तयार झाला आहे, तर हा सपोर्टपर्यंत येऊ शकतो, त्याच्यानंतर ह्या सपोर्टपर्यंत, हे तुम्हाला समजलं असेल. आता आपल्याला विचार काय करायचा आहे या प्राइस ॲक्शनचा. लक्षात घ्या किती व्यवस्थित मी सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि पूर्ण एफर्ट्स लावते. जे पण नॉलेज आहे माझ्याजवळ ते नॉलेज मी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे अपेक्षा आहे की तुम्हाला लाईक आणि कमेंट तुम्ही करायला पाहिजे. ओके, करत नाही लोक. आता इकडे काय झालंय की बाबा इकडनं मार्केटने सुरुवात झाली होती सेलिंगला, मार्केट निगेटिव्ह झालं, मार्केटने हा सपोर्ट ब्रेक केला, खाली आलं, इकडे एक रेंज क्रिएट केली. दिसते तुम्हाला ही एक रेंज. आणि जर तुम्ही प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंग कोर्सला जॉईन असाल तर तुम्हाला हा एक चॅनल देखील बघायला मिळेल. साधारण जर बघितलं तर एक बी ग्रेड चॅनल आहे. तर ए ग्रेड बी ग्रेड काय असतं हे आपण प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंगमध्ये शिकलेलो आहे. बरं, आता इम्पॉर्टंट सपोर्ट काय आहे तर बाबा या लेवलवरती एक सपोर्ट आहे, जी काय आहे लेवल सगळं आधी रिमूव्ह करूया. 25,850 इकडे या पद्धतीने एक चॅनल क्रिएट झालंय. ओके, बऱ्यापैकी चॅनल तुम्हाला समजतो. आता इकडे सपोर्ट घेतला. आता पॉसिबिलिटी काय होऊ शकते, या पद्धतीने चॅनल कंटिन्यू होऊ शकतो. परंतु आता आता या सपोर्टवरती आहे तर काय, इकडनं ऑलरेडी एक डबल बॉटम इकडे आपल्याला बघायला मिळते. तर हा चॅनल ब्रेक होतो आणि हे जे रिसेंटली स्विंग आहेत हे जर ब्रेक होतं ते, मग इकडे आपल्याला 25,900ची एक राऊंड लेवल बघायला मिळते, त्याच्या आसपास एक रेजिस्टन्स आहे. ही जर लेवल ब्रेक होते तर मग इकडनं परत जिकडनं बायर लोक इकडनं ॲग्रेसिव्ह झाले होते बुलिश साईडला, परत याच लेवलवरनं आपल्याला इतक्या लेवलपर्यंतच नाही परंतु छोटा मोठा एक इंट्राडे बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, तर त्याच्या लेवल काय बनतात ते समजून घ्या. हा एक स्विंग इकडे क्रिएट झालाय. आता आपण रेंज मार्क केली. काय रेंज आहे, 25,912, 25,850, साधारण 70 ते 75 पॉईंटची एक रेंज क्रिएट झाली. ओके, ही रेंज आहे आणि ही रेंज आहे आपली NTZ, नो ट्रेडिंग झोनची. ओके, आता इकडने येऊन जर ही लेवल ब्रेक होते तर इकडे ही जी चॅनल आहे हा ब्रेक होते आणि त्याच्यानंतर काय रेजिस्टन्स आहे
पुढे बघायला काय मिळतो रेजिस्टन्स, तर हा एक छोटा रेजिस्टन्स आहे जो इकडनं आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याच्यानंतर हा सेकंड रेजिस्टन्स. तर 20,000ची थर्ड रेजिस्टन्स. ओके, फर्स्ट सेकंड. ओके, 25,970 आणि 25,940. 26,000, 25,970, 25,940 या रेजिस्टन्स लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहेत रिसेंट स्विंगवरून. डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला एक हा सपोर्ट आहे, डाऊन लेवल आहे सेकंड. आता ही जी लेवल आहे ही थोडीशी कन्फ्युजन करणारी आहे, कारण की इकडनं एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम आला होता. तर इकडनं छोटी मोठी प्राइस ॲक्शन करून ही जर लेवल ब्रेक झाली तर या लेवलवरती थोडंसं लक्ष ठेवायचं आहे. जर रिव्हर्सल आला तर इकडे हा एक फेलियर होऊ शकतो सेलिंग साईडचा. ओके, तर त्या लेवलवर लक्ष ठेवायचं. परंतु जर 25,850चा जो सपोर्ट आहे हा जर ब्रेक होतोय तर 25,800, 25,760, 25,718 या लेवल आहेत डाऊन साईडला ओपन होताना दिसू शकतो. आता ज्या पद्धतीने स्ट्रक्चर तयार झालंय या रेंजमध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे मार्केटचं. तर ही रेंजमध्ये थोडंसं निफ्टी आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसू शकतो किंवा थोडासा स्लो राहू शकतो. गॅप अप जर होते तर रेजिस्टन्समध्ये होते, थोडा पुलबॅक घेऊन इंट्राडे हाय ब्रेक व्हायची वाट बघणं गरजेचं आहे. गॅप डाऊन जर झाला तर परत एकदा छोटासा बुलिश मोमेंटम कन्सोलिडेशन, एखादी रेंज जर तयार झाली रेंज ब्रेक व्हायची वाट बघायची. नाही तर मग गॅप डाऊन नंतर पूर्णतः ही रेंज जे बनते ही रेंज थोडीशी कन्सोलिडेशनमध्ये बनण्याची पॉसिबिलिटी वाढते. ओके, सो आय होप तुम्हाला निफ्टीचा ॲनालिसिस व्यवस्थित समजला असेल. बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचे लेवल बघायचे ते. आता निफ्टीचा ॲनालिसिस झाला म्हणून व्हिडिओ सोडून जाण्याची गरज नाही आहे, कारण की बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये देखील काही प्राइस ॲक्शन आहे. हां, खूपच इम्पॉर्टंट काम आहे. व्हिडिओ पॉज करा किंवा थांबवा, काम करा आणि त्याच्यानंतर येऊन परत बघू शकता, कंटिन्यू करू शकता. नसेल, निवांत असेल, पूर्ण व्हिडिओ बघण्याचा नक्की प्रयत्न करा. ओके, चला. निफ्टी बँकचा 5 मिनिटाचा टाइम फ्रेमवरती चार्ट आहे. ही ट्रेंड लाईन आपण डिस्कशन केली होती. इकडनं ट्रेंड लाईन ब्रेक झाली, गॅप डाऊन वर पुलबॅक घेतला. गॅप डाऊन देखील आपण डिस्कशन केलं होतं की पुलबॅक घेऊन परत या लेवल ब्रेक झाला तर नेगेटिव्ह होण्याची पॉसिबिलिटी वाढते. पुलबॅक डाऊन साईडला आता हा थोडासा कन्सोलिडेशनमध्ये राहिला आणि इकडे स्वतःची एक रेंज केली इंट्राडेमध्ये आणि ती रेंज ब्रेक झाली होती, छोटा डाऊन साईड मोमेंटम दाखवला. ओके, तर थोडंसं कन्फ्युजन आहेच आहे बँक निफ्टीमध्ये. तर लेवल काय बनतं ते समजून घ्या. राऊंड लेवलवरती टप्पा खाल्लाय 58,000. ही एक जी लेवल आहे या लेवलवरनं मल्टिपल टाइम रिजेक्शन होतं. तुम्हाला जर इकडे बघायला मिळतं की बघा 1, 2 मल्टिपल टाइम रिजेक्शन होतं. त्यामुळे हा एक रेजिस्टन्स इकडे आपल्याला बघायला मिळतो. तर छोटे मोठे रेजिस्टन्स इकडनं सुरुवातच आहे. इकडनं जर नाही लेवल आपण डिस्कशन करत लगेच इकडे आहे, 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 तर मग काय ही लेवलची वाट बघत बसायची का? ही लेवल खूप लांब आहे. त्याच्यामुळे आपण काय केलं की इकडे 58,200चा आपण म्हणजे चार्टनेच दाखवलं की बाबा हा एक रेजिस्टन्स आहे, तर त्या रेजिस्टन्सला आपण मार्क केले आणि याला आपण इकडे मार्क करूया आणि हा उद्या मार्क करूया आणि हा आहे बँक निफ्टीचा 58,200 आणि 58,000चा रेंज आहे नो ट्रेडिंग झोनची. साधारण जर बघितलं तर 200 पॉईंटची रेंज आहे. ओके, पुलबॅक इथे क्लोजिंग आहे, पुलबॅक घेऊन छोटासा पुलबॅक परत घेतला म्हणजे प्राइस ॲक्शन बघा काय इकडे बनण्याची पॉसिबिलिटी आला. रेजिस्टन्स
पुल बॅक घेऊन लेवल जर ब्रेक होत असेल तर जे छोटे छोटे स्विंग इकडे क्रिएट झाले ते रेजिस्टन्स साईडला ते ओपन होताना दिसू शकतात. मोमेंटम पुल बॅक 58,200 ब्रेक, 58,300, 58,375 आणि 58,442. फर्स्ट, सेकंड, थर्ड हे 3 रेजिस्टन्स बँक निफ्टीमध्ये ओपन होत होते. डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला या लेवलवरनं रिव्हर्सल आला होता. तर ही मोमेंटम झाली एक पुलबॅक आणि त्याच्यानंतर जर 58,000ची जी लेवल आहे ही जर ब्रेक होती तर छोटे छोटे सपोर्ट इकडे क्रिएट झालेले आहेत. मग 57,920, 57,855 आणि 57,782 हे 3 सपोर्ट आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळत आहे. 1, 2, 3. ओके, तर लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. गॅप अप गॅप डाऊन थोडंसं इग्नोर केलं तरी चालणार आहे. गॅप अप गॅप डाऊनला थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे. सेन्सेक्स काय बघायला मिळते, काय लेवल डिस्कशन केलं होतं त्या आधी समजून घेऊया आणि कुठपर्यंत आलाय ते बघा. ही लेवल आपण डिस्कशन केली होती 84,800ची लेवल ब्रेक झाली. फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, शेवट काय लावलाय 84,318. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असून तुम्हाला सेन्सेक्सची तिसरी आणि शेवटची लेवल माहिती पाहिजे, कारण की आपण ती डिस्कशन केली होती आणि त्याच लेवलचा शेवट आहे. ओके, आता इकडे पण निफ्टीप्रमाणेच इकडे पॅटर्न तयार झालेला आहे जो की आपल्याला बघायला मिळतोय. काय आहे इकडे एक पॅरल चॅनल आहे आणि तो पण एका सपोर्टवरती आलाय. इकडे आता हा सपोर्ट जो आहे 84,300 याला आपण मार्क करतोय. रेजिस्टन्स जर बघितलं तर हा रेजिस्टन्स आहे 84,500, 200 पॉईंटचा इकडे नो ट्रेडिंग झोन बनतोय. 84,500, 84,300 नो ट्रेडिंग झोन, साधारण 200 पॉईंट इकडे आपल्याला बघायला मिळत आहे. ट्रेंडलाईन जर ब्रेक होती ही चॅनलची तर छोटे छोटे रेजिस्टन्स इकडे ओपन होत होते. काय रेजिस्टन्स आहे, छोटे छोटे रेजिस्टन्स आहे, मोठे नाहीत खूप. चौऱ्याऐंशी 600, 84,725, 84,819. ओके, डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला 84,300चा सपोर्ट आहे. थोडंसं लक्ष ठेवा इकडे, थोडंसं लक्ष ठेवा इकडे. हा सपोर्ट स्ट्रॉंग आहे, सो तो लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ट्रेड मॅनेजमेंट जर जमत नसेल तर ही लेवल ब्रेक व्हायची वाट बघितली तरीच हरकत नाही, 84,200ची. ओके, एक्सप्रेस असेल तर 84,300 देखील लेवल तुम्ही तुमच्या नॉलेजनुसार ठेवू शकता. डाऊन साईडला 84,200, 84,100 आणि 83,998. ओके, 84ची लेवल आहे, 84,000ची. तर या डाऊन साईडची लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, सो ओव्हरऑल चार्ट जर बघितला तर चार्ट एका सपोर्ट लेवलवरती आहे छोट्याशा रेंजच्या, त्यामुळे थोडंसं मार्केट कन्सोलिडेशन और छोटा मोठा बुलिश मोमेंटम दाखवू शकतो. आता व्हिडिओ जर व्यवस्थित समजला असेल, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.
तुमचे काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि ज्या पण ऑफिशियल लिंक आहेत त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. ओके, तिकडे जाऊन तुम्हाला जिथे जॉईन व्हायचे तिथे जॉईन होऊ शकता. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.